बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे मातृतीर्थ जिजाऊंच्या जन्मस्थळाला भेट न देता मनोज जरांगे पाटील परतल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. जिजाऊंच्या लेकीचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका घेत विदर्भातील चिखला प्रकरणात प्रवेश केलेल्या जरांगे पाटील यांच्या दौऱ्याकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान सिंदखेड राजापासून सुमारे 40 ते 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या काकड चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या विषयावरून वाद निर्माण झाला आहे. सार्वजनिक जागेच्या वापराबाबत आक्षेप घेतल्याने हा विषय चिखळला. या पार्श्वभूमीवर उबाटा गटाच्या संजीवनी वाघ यांनी 8 फेब्रुवारी रोजी जरांगे पाटील यांची थेट भेट घेतली होती. तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पत्रानुसार सुरू असलेल्या प्रशासकीय कारवाईनेही मतभेद वाढल्याचे समजते. चिखला गावात निर्माण झालेल्या या वादामुळे वातावरण तापले असून काही घटकांकडून जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय असलेले जरांगे पाटील यांनी अन्यायाविरोधात लढा देण्याची भूमिका घेत मराठवाड्यानंतर विदर्भातही पाऊल टाकले. ते जालना न्हावा मार्गे सिंदखेड राजा, दुसरं बीड बीबी मार्गे चिखला येथे पोहोचले आणि त्याच मार्गे परतले. मात्र राजे लघुजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोरून ताफ्यासह ये जा करूनही जिजाऊंच्या जन्मस्थानी दर्शनासाठी न थांबल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. जिजाऊंबद्दल व्यक्त केलेल्या भावना आणि प्रत्यक्ष कृती यात तफावत असल्याची टीका काहींकडून केली जात आहे. चिखला प्रकरणात निमित्ताने विदर्भातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पुढील काही दिवसात या विषयावर आणखी घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा.